पोलादपूर, लोहारे आणि कापडे इथे पथ नाट्याद्वारे कृषी विभागाच्या वतीने जागर पौष्टिक तृणधान्याचा पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ पोलादपूर एसटी बस स्थानक तसेच कापडे बुद्रुक येथील नरवीर तानाजी मालुसुरे प्रवेशद्वारासमोर प्रिझम संस्थेमार्फत पोलादपूर तालुका कृषी अधिकारी सूरज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी विभागाच्या वतीने जागर पौष्टिक तृणधान्याचा हा पथ नाट्याद्वारे जनजागृतीचा उपक्रम सादर करण्यात आला। राष्ट्रीय युथ आयकॉन तपस्वी गोंधळी यांच्या मार्गदर्शनाखाली या सादरीकरणाने पोलादपूर तालुक्यातील ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय अलिबाग आणि जिल्हा प्रशासन रायगड अलिबाग तसेच प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने व रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अलिबाग उज्ज्वला बानखेडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व तालुका कृषी पोलादपूर अधिकारी सूरज पाटील यांच्या सहकार्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2023 ते 24 अंतर्गत पौष्टिक तृणधान्य पथनाट्य कार्यक्रमाद्वारे रायगड जिल्ह्यातील गावागावात जनजागृती करण्यात येत असून उत्पादकता वाढीच्या दृष्टीने तसेच पौष्टिक तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषण मूल्याचे आहारातील महत्त्व पटवून देण्याकरिता लोहारमाळ पोलादपूर एसटी बस स्थानक तसेच कापडे बुद्रुक या ठिकाणी जनजागृती करण्यात आली। यावेळी या कार्यक्रमास पोलादपूर तालुका कृषी अधिकारी सूरज पाटील, मंडल कृषी अधिकारी भरत कदम, कृषी पर्यवेक्षक गुंड, कृषी सहाय्यक श्रीराम मोरे, बरखडे, कचरे, काकड आदी कर्मचारी, प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारती भारत सरकार तपस्वी नंदकुमार गोंधळी व पथ नाट्यातील कलाकार नेहा पाटील, तुषार राऊळ, हर्षदा भगत, अश्विनी पारधी, निधी पाटील, नेहा जावसेन, स्नेहा मानकर, दर्शन आघोटकर, स्वरूप पाटील व बहुसंख्येने प्रवासी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। पथनाट्य सादरीकरण यशस्वी होण्याकरिता कृषी विभागाच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी निलेश पालकर सह तेज मराठी न्यूज पोलादपूर रायगड।